म्हणजे पाठवा इंजिनियर किती होतं म्हटलं हजारामध्ये लाखोमध्ये पण होते त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियन किती होतं चॅम्पियन एकच होतं. म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हटलं मला तुला काय करायचं. मी त्याच्यानंतर विचारलंच नाही त्याला. जनरली मी जायची टुर्नामेंटला. म्हणजे पप्पा खूप सिलेक्टेड टुर्नामेंटला गेले, जास्त करून मी जायची. तर तेव्हा म्हणजे तुम्हाला तो जर्नी फार वेगळी होती आणि आजची जर्नी फार वेगळी आहे. तो थोडी लहानपणी त्या काळी जेव्हा विदित खेळत होता तो थोडी स्ट्रगलवाली जर्नी होती. आताचा जो आहे थोडा म्हणजे इझी गोईंग झालेली आहे. पण हां, त्यांना ॲज अ चेस प्लेअर त्यांना स्ट्रगल करावं लागतं, कारण इंटरनेटचा जो युग आलेला आहे, एआयचं युग आलेलं आहे, तर त्यांना खूप शार्प राहावं लागतं ॲज अ प्लेअर. तेव्हा आम्हाला खूप शार्प राहावं लागायचं, का नवीन नवीन आहे ना बदलाव काय होतो, काय रूल्स लागतात, काय ऑर्गनायझर बोलतात, त्याच्यावर आम्हाला म्हणजे ॲज अ पॅरेंट खूप लक्ष द्यावं लागायचं. स्ट्रगलचा जो पिरियड आहे तो तुम्हाला आठवतो आता? स्ट्रगलचा पिरियड का नाही आठवणार. कारण काय आहे की ते फारच स्ट्रगल होतं आणि त्याच्यामध्ये अनफेअरेबल कंडिशन होते. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही केलेले आहे. मग ते आर्थिकमध्ये सुद्धा असो किंवा काही टुर्नामेंट खेळायचं असेल तरी त्याच्यामध्ये आम्हाला शॉर्टकट करावं लागत होतं आणि सर्वच गोष्टी काही इझिली होत नव्हतं. इझी गोईंग कोणतंच नव्हतं. त्यासाठी आम्हाला स्ट्रगल करावंच लागलं. तो जो स्ट्रगल आहे तो तर आम्हाला चांगलंच आठवतो. तो जे होईपर्यंत स्ट्रगल होतं असं काही नाही. त्यानंतर मग त्यांनी सुपर जी एम झाल्यानंतर मग तो थोडा कमी होत गेला. मग आपण सुपर जी एम होईपर्यंत आम्हाला स्ट्रगलच होतं. प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे ते ट्रॅव्हलिंगचं असं म्हणा, ॲकोमोडेशन द्यायचं म्हणा, ते कोच आणायचं म्हणा, सर्वात महत्त्वाचं आहे की ट्रेनिंग घ्यायचं म्हणा, त्यासाठी आम्हाला फारच हे करावं लागायचं. ट्रेनिंग घेणं फार महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. पण त्यांनी सुरुवातीला त्याच्या हिमतीवर फार केलेलं आहे आणि त्यानंतर काही म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी त्याचा रिझल्ट देत गेलेला. नॅशनल लेवलला, एशियन लेवलला सुद्धा त्यांचा वर्ल्ड अंडर 14 तो चॅम्पियन होता. वर्ल्ड 16 पण होता. सिल्वर मेडल होता त्याला. वर्ल्ड ज्युनियरला पण होता. पण त्याच्यासाठी त्यांनी कोचिंग फार कमी घेतली आहे आणि त्याची स्वतःची फार मेहनत होती त्याच्यासाठी. काही काही उलटं असतं की कोच जास्त असतात, तुम्हाला कमी वयामध्ये कोचिंग मिळतं तर तुम्हाला डायरेक्शन चांगले मिळतं. पण तो आता ती वेळ गेलेली आहे. ती वेळ काही परत येत नाही. परंतु जर त्यावेळेस तर लवकर आता असं वाटतं की त्यावेळेस जर कोच चांगलं मिळालं, ट्रेनिंग जर मिळालं असतं अगोदर तर मग त्याचं जे आता परफॉर्मन्स आहे तो अजून 4-5 वर्ष अगोदर मिळालं असतं. पण आता ठीक आहे, जे आहे ते चांगलंच आहे. म्हणजे यू आर हॅपी नो डाऊट. कारण तो तिथं टिकून येईल सर्वात असं महत्त्वाचं. असं नाही झालं की तो 27 सुपर गेम झाला आणि त्यानंतर खाली उतरला असं नाही. तर तुझी पोझिशन टिकून येईल गेल्या 5 वर्षापासून. गेल्या म्हणजे आत्ता जी मुलं बुद्धिबळ खेळत आहेत त्यांच्या पॅरेंट्सना सुद्धा हा खूप प्रश्न येतो की म्हणजे कोणत्या टुर्नामेंटमध्ये इन्व्हेस्ट करू, कारण प्रत्येक टुर्नामेंटसाठी खर्च खूप लागतो. तर तुम्हालाही असं कधी म्हणजे झालं का, जसं विदित ग्रँडमास्टरकडे? नाही, त्याच्यासाठी कसं असतं की हे एक टीमवर्क असतं. प्लेयर, कोच आणि ना पॅरेंट्स तिघांनी ना एक दुसऱ्याला ॲनालिसिस करून आणि विचार करून इव्हेंट्स खेळवले तर इट विल गो इझी. आणि असं नाही का तो करतच नाही मग मी का बरं करू, किंवा कोच आम्हाला प्रॉपर गाईड करत नाही तर कोचच्या बोलण्यावर पण लक्ष द्यायचं. स्वतः आपण आपल्याला पण ॲनालाइज करायचं की आपण चुकीच्या तर नाही वागत ना, त्याच्यावर प्रेशर तर नाही टाकत ना. आणि प्लेयरनी पण आहे ना दरवेळी आपल्या स्वतःचे गेम्स ॲनालाइज करायचं, आपण कुठे कमी पडतो ते बघायचं. तर त्याच्यानंतर हा टीमवर्क आहे. टीमशिवाय हा पॉसिबल होणारच नाही. खूप मोठी टीम म्हणजे लहानपणी पण आणि मोठे जीएम झाल्यावर पण चेस इज अ टोटली टीमवर्क. म्हणजे जेव्हा मी दोन्ही मुलांना घेऊन जायची तेव्हा विदितचे वडील आहे ना पूर्ण घरी पण मॅनेज करायचे, हॉस्पिटल पण मॅनेज करायचे, क्लिनिक पण मॅनेज करायचे आणि आम्ही 15-15 डेज बाहेर राहायचो. आणि दोन्ही मुलांना घेऊन फिरणं आणि नंतर लहानी बहिणी पण तेवढंच सॅक्रिफाईस केलं आहे. आल्यावर तिने ना एकटी बसून एक्झाम्स दिलेली आहे. आता ती डॉक्टर झाली ते सर्व ठीक आहे, पण तेव्हा तो प्रवास अवघडच होता.
बरोबर आहे. त्या म्हणजे विदित सोबत राहताना तिच्याकडे कधी कधी दुर्लक्ष हा होतोच, प्रश्न नाही, नॅचरली होतो. नॅचरली होतो. कारण हा इतका प्रेशरवाला गेम आहे की आपल्याला वाटतं अरे हा एवढं पुढे जातोय, ह्याचं हे करून द्यायचं, अरे ते करून द्यायचं. पण त्याची लिमिटेशन संपत नाही. अजूनही सुपर जीएम झाल्यानंतर पण आपल्याला तेवढं ध्यान आणि सगळंच बघावं लागतं का अरे त्याची हेल्थ तर प्रॉपर आहे का नाही, त्याचं खाणं तर प्रॉपर आहे का नाही, तो सगळं बघणं गरजेचंच असतो. मॅम आता खूप म्हणजे इंटरेस्टिंग बोलल्या की चेस हा टीम वर्कचा गेम आहे. युजली एकाच माणूस चेस खेळतो, तसा इंडिव्हिज्युअल आहे, पण खूप त्यांच्या मागे मोठी फौज असते. तर तुम्ही आणि म्हणजे विदितच्या जर्नीमध्ये तुम्ही खूप मोठे इंटिग्रल पार्ट होतात. नाही, त्याच्यामध्ये कसं त्यांनी सांगितलं टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे, की प्लेअर बरोबर आपण प्लेअर काय बोलतो कोच शिकवत असतात त्यांचं, कोच काय बोलतात प्लेअरबद्दल, प्लेअर काय बोलतात कोचबद्दल. तर आम्ही फक्त दोघांवर असं रिलाय नाही करायचं की नाही काय बोलतात का नाही, ते खरंच आहे का नाही. तर पण विजित काय डिमांड करत होता वगैरे त्यांनी काहीच जास्त डिमांड केली नाही. तो आहे ना, खरं सांगू तर आम्ही बघितलं की तो खेळण्यासाठी भुकेला होता, बाकी काहीच नव्हतं. पण आमचं ते काम होतं की तो खेळतोय, तो परफॉर्मन्स करतोय, मग आमच्याकडून काही कमी नको पडायला ॲज ए पेरेंट्स म्हणून. मग आम्ही कसं केलं की यांनी काय केलं, मग तिची जी प्रॅक्टिस होती गायनाची तिच्यासाठी 2 कदम म्हटलं मागे यावं लागेल आणि तुम्हाला ॲज ए मॅनेजर होईस. कारण सर्वात चांगली मॅनेजर कोण असते, मदर. म्हणजे सर्वात मुलांना ओळखणारी, मुलांना कधी भूक लागते, काय लागतंय काय नाही लागत, त्याला काय हवंय हे आईशिवाय कोणी ओळखू शकत नाही. तर आम्ही काय केलं, मग थोडं काम डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. आता तसं म्हणजे तिची जी लहान बहीण आहे ती 6 वर्ष लहान आहे, तर तिची पण शाळा बुडत होती. तिला पण ती माझ्याकडे राहू शकत नव्हते इतक्या लहान आहेत, कारण मी हॉस्पिटलला जायचो, क्लिनिक करायचं, सकाळी गेल्यानंतर मला रात्र व्हायचं यायला clinic. तर मग ती तर लहान वयामध्ये बोर होऊन जाणार, मग तिला पण जावं लागायचं आईला. तर अशामध्ये ती पण तिचं शिक्षण थोडं हॅम्पर झालं सुरुवातीचं. पण तिने काहीच बोलली नाही, ती प्रत्येक वेळेस सपोर्टिव्ह राहिली आणि भावासाठी पण काही करायला तयार होती. तर असं भावासाठी तिने केलं, आई वडील म्हणून आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलेलं. आणि आणि मग आम्ही असं टीम तयार केली, कोच कोण लागतं तिने ना, आई म्हणून आहे ना थोडी सजग राहिली की आता चांगले कोच कोण आहे, कधी कोणचे कोच लावायचे, कधी नाही, आय एम झाल्यानंतर कधी जी एम झाल्यानंतर कोण लावायचं, या पद्धतीने विजित पण फार मेहनत घेत होती. तर आमची तेवढीच मेहनत होती. म्हणजे बाकी सर्व गोष्ट हँडल करावं लागतं. बाकी एखादं टुर्नामेंट असेल तर टुर्नामेंट कुठं आहेत, काय आहे, कसं खर्च किती, कुठं राहायचं नाही, ते सर्वच आपल्याला करावं लागायचं. जसं म्हणजे फायनान्शियल तुम्ही असतंच, म्हणजे आता आपल्याला धीर द्यावा लागतो आणि मदत करायला लागते. तसंच जितका प्रेशरचा हा गेम आहे आणि त्यात वय पण खूप लहान असतं, म्हणजे 12-12, 14-14 वर्षाची मुलं असतात. प्रेशर खूप जास्त येतं आणि म्हणजे मानसिक तणाव पण तेवढाच असतो. मुलं रिझल्ट्स नंतर रडतात, नाराज होतात आणि ॲज अ कोच किंवा ॲज अ पॅरेंट किंवा ॲज अ कंपॅनियन तुम्हाला या गोष्टीची पण काळजी घ्यायला लागते की आता ह्याचा परिणाम पुढच्या राऊंडवर नको व्हायला. तर तुम्हाला अशी काही आठवण म्हणजे आठवते का जिथे तुम्ही समजावलं विदितला? आणि ते तर खूप वेळ झाला, कारण तो जीएम व्हायच्या अगोदर त्याच्या 13 वेळी ना जीएम नाम मिस झाला. तो जो पिरियड होता आमच्यासाठी खूपच स्ट्रगलवाला पिरियड होता. आणि जेव्हा तो अंडर-11 नॅशनल चॅम्पियन झाला, तर तेव्हा मग जेव्हा लास्ट राऊंड होता, मग त्याला कसं व्हायचं, थोडं प्रेशर यायचा की अरे तू आता जिंकला तर तू चॅम्पियन होणार. मग कुठेतरी तो मिस व्हायचा तो. तर त्यावेळी आहे ना, मी एक तर त्याला 2 मिनिटं आधी हॉलमध्ये घेऊन गेले आणि मी तेवढे म्हणजे तो तेव्हा नॅशनल चॅम्पियन झाला महाराष्ट्राचा. तर तेव्हा आहे ना, खूप मोठी गोष्ट होती नॅशनल चॅम्पियन होणं अंडर-11. आणि तेव्हा मग आहे ना, मी सगळ्यांना सांगून दिला होता, ह्याला कोणी ऑल दी बेस्ट सांगू नका. शक्यतो म्हणजे असं आहे की म्हणजे जो एक प्रेशर जो येण्याचा ना, तो येऊ द्यायचा नाही. आणि तेव्हा मग आहे ना, मला एक पॅरेंटने खूप छान समजून सांगितलं होतं की मी पहिले एकदम घाबरायची आणि प्रेशरनी ना बाहेर हॉलच्या बाहेरच उभी राहायची पूर्ण टाइम. तर त्यांनी मला एक खूप छान नागपूरचे जे हे होते पॅरेंट, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रेशर घेणार तर मुलावर आहे ना इनडायरेक्टली त्याचा रेस जातात. जसं मुलगा किती रडत असला, मग आईची मांडीवर आला का तो गप्प शांत होतो. तर तसं तुम्ही आहे ना, हा प्रेशर नका देऊ. तर तो दिवस आहे, मी तो प्रेशर, मला थोडा त्रास झाला, पण प्रेशर मी आता कमी कारण मला पॉझिटिव्ह वेव्स ठेवायची असते जेव्हा चेस चालू असताना. आणि हे ना पूर्णपणे सायकोलॉजिकल गेम आहे.
सायकोलॉजीवर आहे ना खूप विचार करून म्हणजे जे आम्हाला फायनान्शियल क्रायसिस पण आले ना, तर आम्ही ना रात्री विधीत झोपलेले असताना, मुलं झोपलेले असताना आम्ही दोघं डिस्कस करायचो की पुढची टुर्नामेंट कशी खेळायची आणि पुढच्या आपल्याला काय तरतूद करावं लागेल ते आम्ही ना नंतर बोलायचो. कारण प्लेयर्सवर बिलकुल प्रेशर. आणि हां, तो एखादा राऊंड हारला तुम्हाला जे म्हणायचंय, तर तेव्हा मी काय करायची की नॅचरली तो हारला म्हणजे तो त्रासच व्हायचा. मग मी ना तो गेम्स बुक्सची खूप आवड होती. मग तो आतमध्ये असताना मी काय करायची 2-4 बुक आहे ना बाहेर काढून ठेवून द्यायची आणि त्याला मग कसं तरी आहे ना स्टॉलवर घेऊन जायची, कारण तो जेवत पण नव्हता तेव्हा. स्टॉलवर घेऊन जायची आणि मी त्याला सांगायची, हे 4 बुक मी काढलेली आहे, तू बघ हे ह्याच्यातली तुला कोणती बुक पाहिजे. मग तो बुकमध्ये इतका रमून जायचा तर मग तो मला आहे ना त्याला हँडल करणं सोपं. म्हणजे मी त्याची तो सायकॉलॉजीला भर घातली थोडक्यात म्हणता येईल. आणि लहानपणी असताना मग आम्ही जे त्याला आहे ना त्याचे एजच्या वरचे टुर्नामेंट्स खेळवायचो, तर तेव्हा आहे ना त्याचे काही रँक यावा आम्ही त्याला आहे ना बक्षीस द्यायचो ॲज अ पॅरेंट. तो त्याला एक इन्स्पिरेशन मिळायचा तो गोष्टीचा. म्हणजे हा खूप छोटी छोटी गोष्टी आहे, तो पॅरेंट्सनी करायलाच पाहिजे. म्हणजे माझ्याकडे खूप पॅरेंट्स येतात, ते म्हणतात की मला विदित सारखा माझ्या मुलाला बनवायचं, पण त्याच्या मागे ना तुम्ही पूर्णपणे डेडिकेशन दिलं तरच करणार. एकटे प्लेअरच्या बसचा हा गेम नाही आहे. तुमची पूर्ण फॅमिली किंवा टीम लागते. तुम्ही टीम नाही करू शकत ना, तर आपली फॅमिलीच माझी टीम आहे असं म्हणून वर्क करायचं. विदितचे फॅन्स तुम्हाला ओळखतायत, तुम्हाला फोटो मागतायत किंवा विदितला फोटो मागतायत, तो क्षण आठवतो का तुम्हाला? म्हणजे कसं होतं की विधीत काय झालं की पुष्कळ ठिकाणी आता आमची ओळख काय झाली विधीची आई वडील म्हणून. तर आता तुम्हाला सांगतो काही काही असं होतं की आपल्याला मनी ध्यानी नसतं. तर मी 3 वर्षापूर्वी केरळला गेलो होतो. केरळ मी ज्या हॉटेलमध्ये होतो त्या हॉटेलमध्ये ते आले माझ्याजवळ, ते म्हणे विदितचे पापा नाव. म्हटलं येस. तर त्यांनी ओळखलं मला विदित. तसंच त्याच याला आम्ही गेलो होतो पुरीला, जगन्नाथपुरीला. तिथं मग तेलंगणाचे कोणी होते तर विधीचे पेरेंट्स म्हणजे त्याला एवढं काही ओळख होते, त्याच्यामुळे आम्हाला पण ओळख मिळाली. त्याचं एक वेगळं वाटत होतं की नाही विदितमुळे आपल्याला केवळ त्या सिटीमध्येच नाही तर पुष्कळ ठिकाणी ओळखतात म्हणून. आणि विदितची साईन आम्हाला वाटतं की फार लोक आता असतात त्याचे फॅन्स एवढे असतात की विदितची साईन घ्यायला उत्सुक असतात. आम्हाला बरंच होतं आणि बाजूला होऊन जातो त्याला त्याच्या हिशोबाने करायला होतो असं. आणि छान वाटतं तो बरं तो वाटतं. मोमेंट छान वाटतो. आजच बघायला खूप छान वाटतो. आता तो खूप म्हणजे नेहमी होत असतो, पण तो पण कोणाला नाराज करत बघायला पॅरेंट्सला खूप छान म्हणजे वाटतो. त्याचा स्वभाव असा की ते कोणाला नाराज नाही करत असं असतं. टुर्नामेंट जाताना जर नाही जमले तर टुर्नामेंट झाल्यानंतर म्हणजे तो राऊंड झाल्यानंतर तो देतोच तो म्हणजे काही असं शांत आहे आणि तो कोणाला नाराज नाही करत. कोणाला नाराज नाही करत. आणि चांगले पण आणि काही असं थोडेसे असे क्षण पण आठवतात की किती स्ट्रगल होता पाठीमागे. आणि बाकी हे सगळं क्षण विचारले तर त्याचा विचार केला तर खूप बरं पण वाटतो का हा एक जर्नी संपली. नाही, मागे वळून पाहताना असं वाटतं की ते कसं शक्य झालं आपल्याकडून. म्हणजे काही काही कसं असतं की डिसिजन घ्यायचे असतात, काही काही डिसिजन असे असतात की फार टफ असतं काय करा म्हणून. आणि गोष्ट डिसिजन असतात की ते त्याच्यासमोर आम्ही घेतच नव्हतो. त्याच्या कानावर काही गोष्टी पडायला नको. आपलं काही काय असतं ना की त्याला ते टुर्नामेंट खेळता येत नसेल समजा काही गोष्टीमुळे तिथे जाता येत नसेल, तर मॅन पॉवर कमी करतो, मनी पॉवर कमी करत नसेल तर ते त्याच्या कानावर नको झालं अशी त्यांनी काळजी करावी. पण असे फार क्षण आलेले की ज्याच्यामध्ये आम्हाला फार अडचणी आल्या. फक्त सर्वात तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की ज्यावेळेस तुम्ही दोन्ही ठिकाणी चांगलं करतात, अभ्यासात पण चांगलं करतात आणि चेसमध्ये पण चांगलं करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला चूज करणं फार महत्त्वाचं असतं की तुम्ही काय करायचं. चेस ॲज ए प्रोफेशन म्हणून तुम्ही निवडायचं की चेस फक्त एक आपल्याला आवडतं म्हणून खेळायचं, तो क्षण फार महत्त्वाचा असतो. त्याला काय झालं की जनरली कसं असतं तुम्हाला सांगतो, 10वी झाल्यानंतर आपण 12वीला पाठवतो मुलांना आणि असं वाटतं की सेफ साईड कोणची मुलांनी इंजिनियर व्हावं, त्याला ते पॅकेज मिळेल हां तर आणि चांगलं राहिलं हो त्याचं, त्याला काही आता फायनान्शियल काही राहणार नाही. पण ज्यावेळेस तो मनाला बोलता की म्हणे पापा इंजिनियर किती होतात, म्हटलं हजारामध्ये लाखोमध्ये पण होते. म्हणे वर्ल्ड चॅम्पियन किती होतं, चॅम्पियन एकच होतं. म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे मला, तुला काय करायचं. मी त्याच्यानंतर विचारलंच नाही त्याला सांगितलं की चेस प्लेअरच व्हायचं प्रोफेशनल म्हणून.
मग आम्ही तिथे पूर्ण जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही पूर्तता करत गेलो आणि जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही लक्ष देत गेलो त्याचे प्रत्येक ह्याच्यामध्ये सर्व झालं. मग त्याचं झोपेचं लक्ष द्यावं लागतं, त्याचं न्यूट्रिशन पण बघावं लागतं, त्याचं कधी कधी कोणचे गेम कधी टुर्नामेंट आहे त्याचं पण प्लॅन करावं लागतं. घरचं बाकी प्लॅन त्याला सेंट्रलला ठेवून बाकी प्लॅन करावं लागतं. पूर्वी वेगळं राहायचं, तसं नाही होत. काही जरी झालं समजा कोणता निर्णय घ्यायचा असेल तर विधीतला सेंटर ठेवायचे, त्याची टुर्नामेंट येते, त्याचं सर्व काही येतं, त्यानंतर बाकी निर्णय घ्यावा लागेल. पण ते होत गेलं. असं वाटतं की त्यावेळेस एवढी शक्ती आता जर बघितलं तर त्याचं शक्यच नाही असं वाटतं. असं होऊच शकत नाही. आपण कसं प्रवास केलेला आहे, कोणत्या याच्यामध्ये केलेला आहे, पण त्यावेळेस काय माहिती परमेश्वराने आम्हाला चांगली बुद्धी दिली, एक ताकद दिली आणि त्यामुळे एवढा हा प्रवास झालेला आता बघितलं. एकच आहे, म्हणजे माझ्या सर्व पॅरेंट्सला एकच म्हणायचंय की असं कोणती गोष्टीचं प्रेशर नका टाकू, त्याचं ना सॉल्युशन करत जा. की आपल्याला ना समजा आपण टाइम मॅनेजमेंट केला आणि आपण प्रॉपर वर्क करत गेले तर ना 12वी पर्यंत तर तुमचा अभ्यास पण होतो आणि चेस पण होतो. असं काही नाही चेस करतोय तर अभ्यास पण होणार. म्हणजे तो तेव्हा 10वीत होता, 19 डिसेंबर पर्यंत तो आहे ना टुर्नामेंट्स खेळत होता. त्याच्यानंतर आहे ना त्यांनी ना स्पोर्ट्स इव्हेंट जो होता शाळेचा ते केला. त्याच्यानंतर मध्ये एक अजून इव्हेंट केली आणि 1.5 महिना आम्ही अभ्यास केला आणि तो 10वी मध्ये 93% पास झाला. तर हे सगळं फक्त नियोजनचा वर्ग. तर तुम्ही म्हणणार नाही हे असंच करायला पाहिजे, एवढे तास बसायलाच पाहिजे. हे जे ना पॅरेंट्स मुलांवर प्रेशर आणतात प्रत्येक गोष्टीचा, कारण प्रत्येक मुलांमध्ये एक वेगळं टॅलेंट लपलेलं आहे. तुम्ही तो टॅलेंट शोधा आणि त्याच्यावर आहे ना तो मुलाला जगू द्या. आपले नियम नका टाकू तिथे असं जास्त काही. आणि तुम्हाला सांगतो की आपल्या याच्यामध्ये चालतं ना 10वीचं वर्ष आहे, 12वीचं वर्ष आहे, मग या कार्यक्रमाला नाही जातं, तिकडे येऊ शकत नाही म्हणून की असे खरं सांगू का कारण देत राहतात. गरजच नाही. मुलांचं करत राहतात. आपण आपलं काम करावं, मुलांना थोडं गाईड करावं काय करायचं काही आणि करत राहावं. थोडं एवढं की दक्ष राहावं की आता समजा 12वी असेल तर कोणाचा क्लास लावा, कुठं काय चांगला मुलगा येऊ शकतो. पण जर मुलगा करणारा असेल, चांगला करणार कसे असेल करू समजा शकतो? तो कुठेही करू शकतो. आणि असं भरपूर उदाहरणं आहेत की म्हणजे मध्ये 12वी मध्ये असं झालेलं आहे की ज्यांना आहे ना आर्थिक परिस्थिती एवढी बेताची असताना सुद्धा त्या मुलांना क्लास लावू शकत नाही, तरी पण ते डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत, IAS पण झालेले आहेत. आम्ही कधीच टीव्ही बंद नाही केला आमच्या घरी. आम्ही कधीच मुलांवर काही बंधन नाही टाकले, बंधन टाकलेच नाही. कधीच नाही. मला सांगायचं आणि आम्ही क्लिनिकला पण जायचो, म्हणजे की मुलगा अभ्यास करताय, आपण त्याच्या जवळच बसायला पाहिजे, आपण एवढं करायला पाहिजे. कधीच नाही केलं तसं. त्यांना त्यांच्या ना त्यांच्या टायमिंग प्रमाणे सगळं करून दिले आम्ही. अभ्यासाची जबाबदारी त्यांनाच टाकून काय आणि ते दोघांनी केली, दोघं मुलांनी केली. खूप छान केली. मेहनत होती त्याची. बहीण सिस्टर पण फार मेहनत होती आणि तिने पण चांगलंच केलं. शेवटचा म्हणजे प्रश्न आहे. मला ॲक्च्युली आत्ता थोडं इमोशनल पण वाटलं की म्हणजे तुम्ही जितकं मी खूप ॲडमायर करतोच विधीतला, पण त्याच्या मागे तुमचं जितकं सॅक्रिफाईस आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत त्या खूपच मोठ्या आहेत. मी स्वतः 10-12 वर्ष कॉम्पिटेटिव्ह चेस खेळलो आहे, त्यामुळे मला म्हणजे महत्त्वही माहिती आहे की किती तुम्ही काय काय केलं त्याच्यासाठी. तुम्ही चेस प्लेअर आहात, तुमच्या मनात काहीतरी असेल की आपल्याला काहीतरी गायडन्स मिळायला पाहिजे होता किंवा घरचा सपोर्ट मिळायला पाहिजे, असं काहीतरी तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला असं वाटतं का आता मी कुठे जाऊन बोलू किंवा काय होईल असं झालं. तर लकीली काय झालं आमच्या बाबतीमध्ये असं झालं की विधी चांगला क्लास होता पहिल्यापासून. आम्ही ठरवलं होतं की यांना सपोर्ट द्यायचा फक्त. कसं असतं की अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी केलं पाहिजे. ते आम्ही पाहत होतो की गेम करा कोणतं काही गेम, आणि त्याला ते आवड निर्माण झाली ती चेसची. तर म्हटलं मग चेसमध्ये त्याला भरपूर चेस प्लेअर तुम्हाला सांगतो मी असे मिळालेले आहे की विधीतला तुम्ही असं म्हणतात की तुम्ही विधीसाठी फार केलं, विधीसाठी फार केलेलं. म्हटलं असं का बरं म्हणतात. मग मला लक्षात आलं की त्यांच्यामध्ये जो सपोर्ट मिळाला नाही आईवडिलांचा असेल किंवा कोणाचा, तो विधीतला नाही. म्हणजे असं मला जाणवलं की त्यामुळे ना पुष्कळ असं का बरं म्हणतात. हे तर आपण आपलं कर्तव्यच आहे आई वडील म्हणून, मुलांसाठी करणे कर्तव्यच आहे. पण तरी पण लोक असं का बरं म्हणतात की तुम्ही विधीसाठी फार केलं, सॅक्रिफाईस केलं. नो डाऊट काही गोष्टी आम्ही सॅक्रिफाईस केलं असेल. हॉस्पिटल वेळ हॉस्पिटलमध्ये पण निकाल लागले थोडं म्हणजे चालेल. म्हटलं ती वेळ येणार आहे. पण आम्ही म्हणून म्हटलं की परमेश्वरने आम्हाला चांगली बुद्धी दिली की त्यावेळेस वेळेला महत्त्व.
एखादी गोष्ट तुमच्यामध्ये कमी पडते, समजा काही समजा थोडं सोनं विकून जर ते काम होत असेल पैशाचं त्यावेळेस ठीक आहे, सोनं नंतर काही किंवा आपली काही जागा आहे समजा ती विकून जर त्याचं काम होत असेल तेव्हा, पण पैशामुळे अडत असेल बसेच म्हणजे कोचिंग वगैरे किंवा ट्रेनिंग असेल तर म्हणजे आज आम्हाला काय वाटतं, तो आमच्या घरात जे ट्रॉफीज आहे ते आमची खरी इस्टेट आहे. म्हणजे तो आमचा सोनं आहे. आम्हाला म्हणजे थोडा पण नाही वाटत की हे आपल्या घरी नाहीये, असं कधीच वाटत नाही. आम्हाला काहीच अट्रॅक्शन नाही. अच्छा. कारण त्यांनी बघा आई वडिलांना त्याच वाटतं की आपली मुलं सतरा पायावर उभं राहिलं पाहिजे. ते जे सुख असतं ना आई वडिलांना ते फार महत्वाचं असतं की माझे मुलगा असो मुलगी असो चांगली करतात. आता आम्हाला जाणवतंय ती पण फार छान करते आणि ती पण थांबायची बाकी काय. पण निर्णय घ्यावा लागतो काही ते वेळेवर आम्ही चांगलं घेतलेलं असं आम्हाला वाटतंय आता. केव्हा बोल बदलायचं, केव्हा किती बोलायचं, केव्हा कसं मॅनेज करायचं, त्याच्याकडे ना खूप खूप लक्ष दिलं. जास्त इन्व्हॉल्व झालो होतो आम्ही त्या गोष्टी. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड नाही